सो हे गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो हा माझा फर्स्ट मोटो व्लॉगिंग टाईप व्लॉग आहे. आजचा व्लॉग थोडा डिफरंट असणार आहे. जसं सर्व मोटो व्लॉगिंगमध्ये बोलतात रोडबद्दल, खड्ड्यांबद्दल, ट्रॅफिकबद्दल, आपण तसं या व्लॉगमध्ये काही बोलणार नाही आहे. मी या व्लॉगमध्ये आपल्याला सर्वांना जो स्पोर्ट्स आवडतो त्याबद्दल बोलणार आहे, जो आहे क्रिकेट. तर चला सुरुवात करू. तर दिवाळी संपली, पावसाळा पण ऑलमोस्ट संपला आणि 2 दिवसाआधीच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची सिरीज पण संपली. सिरीज आपण 2-1ने हारलो. तरी इंडियन फॅन्स खुश होते, कारण की त्यांचे 2 आवडते प्लेयर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने जशी फॅन्सला पाहिजे होती तशी सिरीज संपवली. सिरीज चालू होण्याआधी या 2 प्लेयर्सबद्दल खूप स्पेक्युलेशन्स चालू होते का या 2 प्लेयर्सने नाही परफॉर्मन्स दिला तर या दोघांना ड्रॉप केला जाईल किंवा ते स्वतःहूनच या सिरीजनंतर रिटायरमेंट घेतील. पण रोहित शर्माचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघून आणि विराट कोहलीचा थोडा हंगर असतोच, ते बघून असं वाटत नव्हतं का दोघांना रिटायरमेंट घ्यायची घाई आहे. पण तरी पण BCCIला त्यांचा रिप्लेसमेंट का आणायचं आहे काय माहीत. रोहित शर्माच्या जागी यशस्वी जयस्वालला रिप्लेस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि विराटच्या रिप्लेसमेंटला कोणाला आणणार आहे काय माहीत. तसं बघायला गेलं तर यशस्वी जयस्वालचा फॉर्म चांगला आहे, टेम्परामेंट चांगला आहे, पण ज्या T20 स्क्वॉडमध्ये त्याला इन्क्लूड केलं पाहिजे होतं तिथे केलं नाही. तिथे शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन बनवून बसलं. तिथे शुभमन गिलला टीममध्ये फिट करण्यासाठी पूर्ण टीमची कॉम्बिनेशनचीच वाट लावली. संजू सॅमसन जिथे करिअरच्या एकदम पीकवर होता ओपनिंग पोझिशनला, ती पोझिशन चेंज करून त्याला नंबर 5, नंबर 6वर पाठवतात. ते ज्या पोझिशनवर तो लास्ट 7-8 वर्ष खेळलाच नाही. लास्ट कितीतरी वर्ष तो ओपनिंगलाच खेळतोय आणि तो न्यू बॉलचा प्लेअर असून त्याला ओल्ड बॉलने खेळायला लावतात. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकत होते का एशिया कपमध्ये पण त्याने स्ट्रगल केला आणि मॅनेजमेंट त्याला त्या पोझिशनला पाठवते आणि शुभमन गिल ओपनिंगला येतोय. त्यामुळे रिंकू सिंग सारख्या फिनिशरला पण टीममध्ये जागा भेटत नाही आहे. असं एक प्लेअरला इन्क्लूड करण्यासाठी पूर्ण टीमची कॉम्बिनेशनचीच वाट लावली आहे. तसं पण आता T20 सिरीज चालू होणारच आहे इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची. त्यामध्ये समजेल हा कॉम्बिनेशन किती वर्क करतो आणि किती नाही. पण T20 सिरीजपेक्षा सर्व फॅन्सचं लक्ष यावेळेस ODI सिरीजवरतीच होता. ते पण फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळेच. मॅनेजमेंट, फॅन्स आणि सर्वांचं लक्ष फक्त त्या दोघांच्या परफॉर्मन्सवरतीच होता. फर्स्ट मॅचमध्ये दोघांनी काही परफॉर्मन्स नाही दिला, दोघांच्या बॅटमधून काही रन्स नाही आले, कारण की खूप महिन्याच्या गॅपनंतर ते इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होते आणि ते पण ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये. रोहित शर्माने तिथे 8 रन केलेले आणि विराट 0वर आऊट झालेला. आणि विराट परत सेकंड मॅचमध्ये पण 0वर आऊट झाला, पण त्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून रन्स आले आणि त्यांनी काहीतरी 73 रन्सची इनिंग्स खेळली. पण त्या दोघांना एक स्टेटमेंट द्यायचा होता की दोघं ODI स्क्वॉडमध्ये अजूनही फिट बसतात. मग आली सिरीजची 3rd मॅच, जी होती लास्ट मॅच. आपण सिरीज ऑलरेडी हारलेलो, पण या लास्ट मॅचमध्ये दोघांना एक स्ट्रॉंग स्टेटमेंट देण्याचा चान्स होता, कारण की ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची पण ही लास्ट मॅच होती. आणि 3rd मॅचमध्ये एक चांगलं झालं का इंडियाची बॅटिंग सेकंड आली. सो इंडियाला टार्गेट माहीत होता काय असणार आहे आणि इंडियन बॉलर्सनी पण ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा या सिरीजमध्ये ऑल आऊट केलं आणि ऑस्ट्रेलियाला फक्त 236 रनच बनवून दिले. आणि जेव्हा इंडियाची बॅटिंग झाली तेव्हा इंडियाचा फर्स्ट विकेट लवकर पडला आणि खूप दिवसानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा एकसाथ क्रीजवर होते. ज्या गोष्टीसाठी इंडियन फॅन्स आणि वर्ल्ड क्रिकेट वाट बघत होते, शेवटी ती गोष्ट त्या दिवशी झाली. सर्वांना माहीतच आहे, जर रोहित शर्मा 15 ओव्हर टिकला तर तो 100 मारतोच आणि 100 नाही, एक बिग 100च मारतो. आणि राहिली बात विराट कोहलीची, तर वर्ल्ड क्रिकेटमध्ये माहीतच आहे विराट कोहलीला चेस मास्टर बोलतात. टार्गेट समोर असला आणि विराट कोहली क्रीजवर असला तर तो मोस्टली मॅच संपूनच जातो आणि त्या दिवशी पण तेच झालं. दोघांमध्ये 168 रन्सची पार्टनरशिप झाली आणि मॅनेजमेंट आणि क्रिटिक्सला त्यांना जे उत्तर द्यायचं होतं ते त्यांच्या बॅटनी दिलं. आता आपली नेक्स्ट सिरीज साऊथ आफ्रिकासोबत आहे नेक्स्ट मंथमध्ये. यांच्या परफॉर्मन्समुळे आता कमसे कम ती सिरीज येईपर्यंत तरी त्यांनी सर्व क्रिटिक्सला शांत केले. पण मला एक गोष्ट अजून पण नाही समजली का हे क्रिटिक्स आलेच कुठून.
कारण की या सिरीजच्या स्टार्टिंगच्या 2 मॅच सोडल्या आणि लास्ट 5 विनिंग कॉस्टच्या मॅच बघितल्या तर त्या 5 मॅचेसमधल्या 4 मॅचेसमध्ये या दोघांनाच मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड भेटलेत. 2 विराटला आणि 2 रोहित शर्माला. विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक पाकिस्तानच्या अगेन्स्ट आणि एक सेमीफायनलमध्ये अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया, आणि रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भेटलेला न्यूझीलंडच्या अगेन्स्ट, आणि एक भेटला आता ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट 3rd मॅचमध्ये. एवढे परफॉर्मन्स देऊन, एवढे कमिटमेंट देऊन तरी त्यांच्या वर्ल्ड कप इन्क्लुजनमध्ये कसे क्वेश्चन्स येतात काय माहीत. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये, ते पण जे साऊथ आफ्रिकासारख्या कंट्रीमध्ये होणार आहे, त्यामध्ये एक्सपिरियन्स प्लेयरचीच गरज लागणार आहे. आणि या दोघांपेक्षा एक्सपिरियन्स प्लेयर सध्या तरी कोण दिसत नाही. जेव्हा पण बॅटिंग कोलॅप्स होईल तेव्हा सर्व या दोघांकडेच बघतील, आणि हे दोघंच आहे जे त्या सिच्युएशनमध्ये हातवरती करतील आणि चांगली इनिंग्स खेळून जातील. T20मधून त्यांनी आधीच रिटायरमेंट घेतलेला आणि नंतर ते टेस्टमधून पण रिटायर्ड झाले. ते त्यांनी 2027चा वर्ल्ड कप डोक्यात ठेवूनच घेतला असेल. तर मॅनेजमेंटनी पण त्यांचा फॉर्म, फिटनेस, लेगेसी बघून जो त्यांच्या 27च्या वर्ल्ड कपमध्ये इन्क्लुजन नाही करायच्या टॉपिकवर फुल स्टॉप मारला पाहिजे. कारण की दोघं प्लेयर्स, विराट कोहली आणि रोहित शर्मा, हे वन्स इन अ लाईफ टाईम काइंड ऑफ प्लेयर्स आहेत. सो सर्व इंडियन फॅन्सला त्यांना दोघांना एकसाथ वर्ल्ड कप ट्रॉफी उचलताना बघायचं आहे. आणि होपफुली ते दोघं 2027चा वर्ल्ड कप खेळतील आणि इंडियामध्ये ती वर्ल्ड कपची ट्रॉफी परत आणतील. तर चला मग हा ब्लॉग इथेच संपवतो. आणि अजून एक गोष्ट, श्रेयस अय्यर गॉट इंजर्ड इन 3rd ODI, सो विशिंग हिम फॉर स्पीडी रिकव्हरी अँड होप ही विल रिटर्न बिफोर द नेक्स्ट सिरीज अगेन्स्ट साऊथ आफ्रिका. आणि अजून एक गोष्ट, इंडियन वुमन्स पण वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. तिथे पण प्रतिका रावल इंजर्ड झाली आहे आणि तिच्या रिप्लेसमेंटला शेफाली वर्मा आलेली आहे. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये जमलं तर आपण ते कवर करू. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.